वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. काल मी आपल्याला थोडीशी ग्रंथाची पार्श्वभूमी सांगितली होती की महाभारत या ग्रंथातलाच भगवद्गीता एक छोटासा भाग आहे वगैरे तपशील आपण काल पाहिला होता. आता आपल्याला थोडीशी ते कथानकाची थोडीशी पार्श्वभूमी पाहण्याची आवश्यकता आहे, म्हणजे मग प्रत्यक्ष गीतेकडे वळता येईल. त्याची सुरुवात जी आहे मुख्यतः जी पाराशर ऋषी आणि मत्स्यगंधा यांचा मुलगा व्यास, व्यासांचे ते आई वडील, व्यासांनी सुरुवात केली या सगळ्या ग्रंथाची. काल आपण पाहिलं होतं तेव्हा ते पाराशर मत्स्यगंधेचा मुलगा म्हणजे व्यास. त्याला समकालीन शांतनू आणि गंगा यांचा मुलगा म्हणजे भीष्म, म्हणून त्याला गांगेय म्हणायचे. तेव्हा व्यास आणि भीष्म हे समकालीन, एका अर्थाने भाऊ म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्याच बरोबर आणखीन आता शांतनूची मुलं विचित्रवीर्य आणि चित्रांगद यांचा फारसा उल्लेख कुठे नाहीये. चित्रांगद एका युद्धामध्ये मारला गेला आणि विचित्रवीर्य हा फक्त राजा म्हणून काम केलं काही वर्ष त्यांनी. तर त्याची जी पुढची मुलं आहेत अंबिका आणि अंबालिका त्याच्या बायका, आणि त्यांची मुलं धृतराष्ट्र आणि पंडू, हे दुसरी पिढी झाली बघा. आता व्यास आणि भीष्मांची पहिली पिढी आहे, धृतराष्ट्र आणि पंडूची दुसरी पिढी आहे. आणि मग धृतराष्ट्राची मुलं म्हणजे कौरव, पंडूची मुलं म्हणजे पांडव, ही तिसरी पिढी आहे. म्हणजे भीष्म किंवा व्यास हे कौरव पांडवांचे आजोबा असं म्हणायला काही हरकत नाही. तसा हा पिढीचाच संबंध आहे. भीष्म आणि व्यास शेवटपर्यंत महाभारतात आहेत. व्यास तर नंतर सुद्धा आहेत. महायुद्धामध्ये भीष्माचार्यांचा वध झाला, पण व्यास नंतर सुद्धा होते पुष्कळ. तेव्हा अशी सगळा मोठा कालखंड याच्यामध्ये मांडलेला आहे सगळ्या याच्यामध्ये. आता हे सगळं कौरवांचं राज्य, तर हस्तिनापूर त्याची राजधानी, आणि हस्तिनापूर म्हणजे आजची दिल्ली हे लक्षात घ्या. तेव्हा दिल्लीला राहून राजवाडे वगैरे सगळं, तिथून हे सगळं राज्यकारभार करायचे कौरव पांडव. तर कौरव पांडव चुलत भाऊ, त्यामुळे साहजिकच राज्याचा अर्धा वाटा दिलाही होता पांडवांना. पण दुर्योधन हा कौरवांचा मोठा भाऊ सगळ्यात, तो फारच स्वार्थी होता. त्याने द्यूत, म्हणजे आजकाल ज्याला आपण जुगार म्हणतो तसंच त्यावेळेचा तो खेळ होता. द्यूतामध्ये पांडवांना हरवलं, त्यांना 12 वर्ष वनवासात पाठवलं, म्हणजे राज्य ते स्वतःकडेच घेतलं सगळं. मग ते जेव्हा वनवासात आणि 1 वर्ष अज्ञातवास असा करून जेव्हा पांडव परत आले यशस्वीपणे, ते म्हणले आम्हाला आमचं राज्य द्या आता अर्ध. दुर्योधनाला मी काय देणार नाही. इथून संघर्षाची ठिणगी पडली लक्षात. मग वाटाघाटी झाल्या, पुष्कळ झालं मध्ये, पुष्कळ कथानक घडलेल्या, सगळ्या कथा पुष्कळ आहेत, त्याच्याकडे काही मी आता जात नाही. पण मग शेवटी ठरलं बा ते, दुर्योधन म्हणला मी काय द्यायला तयार नाही. ते म्हणले आम्हाला तर पाहिजे, मग म्हणे युद्ध करावं लागेल. आणि मग तो युद्धाचा निर्णय झाला. त्यावेळेची युद्ध जी होती अशी समजून समजून असायची, म्हणजे अचानक वगैरे काही नाही, आणि असं बॉम्ब टाकला वगैरे असं काही नाही. समोरासमोर युद्ध, धनुष्यबाण का तलवारीने डोकं उडवायचं शत्रूचं, असं ते युद्ध होतं. आता युद्ध योजना ठरली की युद्ध करायचं ठरलं. मग युद्धाचा दिवस पण ठरला, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. आणि कुठे करायचं होतं, म्हणजे आता खूप मोठं युद्ध होणार होतं, महायुद्धच होतं, खूप मोठं मैदान पाहिजे होतं. तर मैदान कुरुक्षेत्रावर करायचं, म्हणजे दोघांनी मिळून ठरवलंय की कुरुक्षेत्रावर करू, मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला सुरुवात करू आपण युद्धाला. आणि कुरुक्षेत्र प्रचंड मोठं मैदान होतं. आज सुद्धा कुरुक्षेत्र या नावानेच ते मैदान हरियाणामध्ये आहे. आज सुद्धा खूप मोठं आहे. तर 5,500 वर्षापूर्वी किती मोठं असणार. त्या महाभारताचा कालावधी 5,500 वर्षापूर्वीचा आहे. फारच प्रचंड होतं. आणि मोठमोठी यज्ञ पण चालायचे तिथे, म्हणून त्याला धर्मक्षेत्र सुद्धा म्हटलेलं आहे, की धार्मिक कार्यक्रम व्हायचे. आणि मोठमोठे राजे मोठे यज्ञ करायचे, जागा पाहिजे त्यांना, या ठिकाणी सगळे करायचे. तेव्हा असं कुरुक्षेत्रावर युद्ध करायचं ठरलं.
आता ह्याच्यामध्ये कसं आहे, धृतराष्ट्र जो आहे ना तो जन्मापासून आंधळा होता. त्याला काय दिसतच नव्हतं. मग त्याची पत्नी गांधारी तिने पण डोळ्यावर पट्टी बांधून बसली होती. तर ठीक आहे, ती कथा जाऊ दे, पण आता धृतराष्ट्र आंधळा होता तेव्हा त्याला काही दिसणार नव्हतं युद्ध काय चाललं होतं. तो राजा होता त्यावेळेला. पण कसं आहे, दुर्योधन खूप मोठा झाला होता, त्या सगळा दुर्योधनच कारभार करायचा. हा आधी आंधळा राजा असला म्हणून काय झालं, आणि दुर्योधन मोठा झालेला आहे, मग दुर्योधनच सगळा कारभार करायचा. युद्ध ठरलं तेव्हा मग धृतराष्ट्राला वाटलं असं की आपल्याला बघायला पाहिजे काय युद्ध करतात हे दोघं कौरव पांडव म्हणून. त्यावेळेला व्यास तिथं आले होते, कारण युद्ध ठरलं म्हणलं तर व्यास आलेच. त्यांनी सुद्धा तडजोड करायचा प्रयत्न केला होता किंवा मिटवावं, काय करणं, काही मिटायला तयार नव्हतं. तेव्हा त्यांची आणि धृतराष्ट्राची चर्चा झाली. तेव्हा धृतराष्ट्र म्हणला, बा युद्ध काय होणार आहे, मी तर काही जाऊन युद्ध क्षेत्रावर जाऊन बघू शकत नाही, कारण मला दिसतच नाही काही, आंधळाच आहे. पण मला समजलं पाहिजे. त्या व्यास म्हणले, मी तुला दूरदृष्टी देतो, कारण व्यास म्हणजे सिद्ध पुरुष होते. ते म्हणले, मी तुला दूरदृष्टी देतो की तू तिथे जाऊन बघू शकतोस युद्ध, युद्धापुरती मी तुला दिव्य दृष्टी देतो. पण धृतराष्ट्राला कल्पना होती की आपले पोरं काय नीट टिकणार नाही युद्धात, सगळ्या चुकीची अन्यायाची बाजू आहे, आपली सगळी अधार्मिक बाजू आहे, ते आपला पराभव होणार आहे माहित होतं. मग आपल्या मुलांचा मृत्यू डोळ्याने कशाला बघायचा, म्हणून नको नको, मला नको दूरदृष्टी, दिव्य दृष्टी मला नको म्हणला. तर त्याला दिली ती बरं का ऑफर, पण त्यांनी नकारले. पण मला बघायचंय म्हणे, युद्धात काय चाललंय मला कळलं पाहिजे, असं काहीतरी करा म्हणले. व्यास म्हणले असं करतो. ते संजय, तर संजय हा याचा मंत्री बरं का, धृतराष्ट्राचा मंत्री संजय, आणि अतिशय विद्वान. तो सुतपुत्र आहे, दासीचा पुत्र आहे, दासी पुत्र आहे, पण अतिशय विद्वान. तर व्यास म्हणले, मी संजयाला दिव्य दृष्टी देतो. मग संजय इथून म्हणजे हस्तिनापूरहून कुरुक्षेत्रावर काय चाललंय बघेल आणि तुला समजून सांगेल काय ते धृतराष्ट्राला. मग ही योजना ठरली. आता कुरुक्षेत्र जवळजवळ 150-200 किलोमीटर आहे दिल्लीपासून, त्यावेळेला तेवढंच असणार अंतर. तेव्हा हा धृतराष्ट्र आणि संजय दिल्लीत बसलेले आहेत हस्तिनापूरला. युद्ध चाललंय कुरुक्षेत्रावर हरियाणामध्ये, आणि तो तिथनं बघतोय दिव्य दृष्टीने. टीव्ही सारखं काहीतरी आज नाही का, मग टीव्हीची कुठे चाललेले कार्यक्रम बघतो, तशी ही दिव्य दृष्टी होती बा त्याला दिलेली व्यासाने. त्या युद्धापुरतीच दिली, नंतर नाही दिली काही, युद्धापुरतीच त्याला होती दिव्य दृष्टी. आणि मग संजय तिथलं वर्णन करून सांगताय, आणि मग तो तयार झाला. दोन्ही सैन्य जमा झाले, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी दिवस, सूर्योदय उगवला की युद्ध सुरू व्हायचं होतं, आणि दोन्ही सैन्य एकमेकाच्या समोर उभे होते, आणि मग युद्ध सुरू होणार होतं. तिथे भगवद्गीतेची सुरुवात आहे. आपण आता बरोबर कथानक देखील भगवद्गीतेविषयी आणलं लक्षात. तिथे भगवद्गीतेची सुरुवात आहे, आणि म्हणून भगवद्गीतेचा पहिला श्लोक धृतराष्ट्राचाच आहे. धृतराष्ट्रच सांगतोय संजयाला, म्हणून धृतराष्ट्र उवाच पहिल्या अध्यायाची सुरुवात आहे. उवाच म्हणजे तो म्हणाला. कोणाला म्हणाला? संजयला. संजय समोर बसलेला होता. तो म्हणाला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजयला सांगितलं, संजय ते काय करतायत ते मला सांग. तर कोण, कुठे? तर पहिलं म्हणजे धर्मक्षेत्रावरती, कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र नाव आहे त्या जागेचं, आणि ते धार्मिक कार्यक्रम चालत असल्यामुळे कायम धर्मक्षेत्र म्हणायचे त्याला. युद्ध पण व्हायची तिथे, पण धार्मिक पद्धतीने व्हायची, त्यामुळे त्याला धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र असं म्हटलं. की धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावरती समवेता युत्सव. युत्सव म्हणजे युद्धाला तयार झालेले, उत्सुक झालेले, युद्धाला उत्सुक असलेले. कोण? मामकाहा म्हणजे माझे सगळे मुलं, म्हणजे कौरव सगळे, किंवा त्याच्या बाजूचे. माझ्या मामकाहा म्हणजे माझ्या बाजूचे सगळे कौरव वगैरे. मग ते खरं म्हणजे भीष्म, द्रोण, कृप हे सगळे कौरवांच्या बाजूला होते, ते बघू आपण नंतर. आणि पांडवाश्चैव, आणि पांडव
पांडव विरोधी बाजूला होते, म्हणून मामक हा सगळे एका बाजूला होते आणि पांडव दुसऱ्या बाजूला होते. या ठिकाणी तो देखील खरं म्हणजे पांडव सुद्धा त्याचे पुतणेच ना. कौरव म्हणजे त्याची मुलं, पांडव म्हणजे त्याचे पुतणे. ते पुतण्याला सुद्धा मामका म्हणायला हरकत नव्हती, पण नाही म्हणला तो. म्हणलं कौरव मुलं तेच फक्त माझे आहेत, बाकीचे शत्रू आहेत सगळे. तेव्हा असे जे माझे मुलं आणि पांडव हे युद्धाला उत्सुक झालेले आहेत, हे सगळे एकत्र होऊन युद्ध करणार आहेत आता. तर धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर ते सगळं होणार आहे. तर ते काय काय करतायत तिथे ते मला समजून सांग, असं धृतराष्ट्र संजयाला म्हणतो. असा पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि अर्थात याच्यानंतर धृतराष्ट्राचं काही बोललेलंच नाही शेवटपर्यंत. भगवद्गीतेमध्ये संबंध प्रश्नोत्तर आहेत. प्रश्नोत्तरामध्ये मुख्यतः अर्जुनाचे आहेत, श्रीकृष्णांचे आहेत आणि मधून मधून संजय पण वर्णन करते. असा हा तिघांचा संवाद आहे. धृतराष्ट्राच्या नावाने असलेला एकमेव श्लोक आहे पहिला असलेला सगळ्या. आणि त्यात त्यांनी विचारलं मला असं सांग म्हणतोय, मग संजय सांगायला सुरुवात करतोय. असा भगवद्गीतेला पुढचा श्लोक येणार आहे.